वाल्मिक कराड प्रकरणात मुंडेंचा संबंध न आढळल्यास पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ अजित पवारांचं सूचक विधान। तर मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याची अजितदादांना घाई का, राऊतांचा सवाल। लोकांची घरं उद्ध्वस्त करणाऱ्यांना कसली क्लीन चिट देता, धनंजय मुंडेंवरून सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सवाल। तर अशा लोकांना मंत्रिमंडळात येऊ देणार नसल्याचाही इशारा। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना विष द्या आणि मग धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घ्या, करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा। मंत्रिपद दिल्यास अजित पवारांच्या घरासमोर बसण्याचा इशारा। आपलं वाटोळं झालं, हिंजवडीचं आयटी पार्क राज्यातून बाहेर चाललं। अजित पवारांनी पुण्यामध्ये मेट्रो कामाच्या पाहणी दरम्यान सरपंचांना सुनावलं। सरकारला उशिरा शहाणपण सुचलं, अजित पवारांच्या आयटी पार्क बाबतच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची टीका। तर वाटोळं झालं हे अर्थमंत्र्यांनी मान्य केलं, वडेट्टीवारांचाही निशाणा। संकट दूर होऊ दे, रमी खेळल्याच्या आरोपांवरून अडचणीत आलेल्या कोकाटेंचं शनिदेवाकडे साकडं। अडचणीत सापडलेल्या मंत्र्यांकडून शनिदेवाच्या दर्शनाचा सपाटा। अडचणीत सापडल्यानंतर शनिदेवाची आठवण, कृषी आणि समाज कल्याण विभागाला पीडा लावणाऱ्या दोघांना दूर कर, रोहित पवारांचीही शनिदेवाकडे प्रार्थना। महिलांच्या संदर्भात महाजनांचं नाव वारंवार का येतं, प्रफुल्ल लोढांकडे कोणते पुरावे, एकनाथ खडसेंचे सवाल। मुलाच्या मृत्यूबाबत चौकशी लावण्यासह खडसेंची महाजनांना 3 आव्हानं। मंगेश चव्हाणांनी आरोपांचे पुरावे द्यावेत, राजकारण सोडेन, चारित्र्यावरून टीका केल्यानं एकनाथ खडसेंचं आव्हान। अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचे आरोप फेटाळले। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, समन्वयातून काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। सूत्रांची माहिती, शिरसाट मिसाळ वादावरती अखेर पडदा। माधुरी मिसाळांसोबत वाद नाही, सहकारी म्हणून सूचना केली। संजय शिरसाटांची प्रतिक्रिया, बैठक घेण्याआधी परवानगी घ्या, या सल्ल्यानंतर शिरसाटांचं स्पष्टीकरण। भाजपच्या लोकांना धमक्या देऊन पक्षात घेण्याचे प्रकार वाढले, नितेश राणेंचं शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप। कोकणात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी युती करणार नाही, राणेंचं वक्तव्य। एवढे मातब्बर असाल तर एकटे लढा, उदय सामंतांच्या वक्तव्यानंतर नितेश राणेंचं आव्हान। अश्लाघ्य भाषेत सवालही उपस्थित। राऊत रोज उठून कोणतेही आरोप करतात, त्यांनी पुरावे द्यावे, श्रीकांत शिंदेंचा संजय राऊतांना सल्ला। भ्रष्ट मार्गाने श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला पैसा आला, राऊतांनी केला होता आरोप। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती जवळपास 20 ते 25 वाहनं एकामेकांना धडकली, एका महिलेचा मृत्यू तर 21 जण जखमी। उतारावर ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक। राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगरला पावसाचा रेड अलर्ट। पालघर, गोंदियामध्ये शाळांना सुट्टी। एशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान भिडणार, 14 सप्टेंबरला सामना। एशिया कप सामन्याच्या वेळापत्रकाची घोषणा।